हे लोखंडा. लोखंड म्हणलं काय रे? सोनं म्हणलं माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोरात नाही आरडत. अरे तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो लोखंडात अख्खी गल्ली जागी करतो मी, तो किती त्रास होतो. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतो, सोन्या उदाहरण लक्ष देऊन ऐका बरं. लोखंड सोन्याला सांगतं, ए सोन्या ऐक ना, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? सोन्या तू आहेस सोनं, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून माझा आवाज जास्त आहे. कावलगावकर मंडळी, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाने क्लिपा काढा मोबाईल मधल्या आणि एक क्लिप मला तर अशी दाखवा की एखादा मुस्लिम धर्माचा व्यक्ती त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलला. एक क्लिप दाखवा, मी तुम्हाला 5 लाख रुपये बक्षीस देईल. एक क्लिप मला अशी दाखवा की एखादा ख्रिश्चन धर्माचा मनुष्य ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलला, अजिबात नाही. एक क्लिप मला अशी दाखवा एखादा बौद्ध धर्माचा व्यक्ती बौद्ध धर्माच्या विरोधात बोलला. एक क्लिप मला अशी दाखवा की एखादा जैन धर्माचा व्यक्ती जैन धर्माच्या विरोधात बोलला. एक क्लिप मला अशी दाखवा की दुसऱ्या धर्माचे लोक त्यांच्या धर्माविषयी बोलले. मी 1000 क्लिपा दाखवेल तुम्हाला हिंदूंच्या की ते आपल्या देवतेविषयी बोललेले. महाराज अहिल्याबाई विषयी चुकीचं लिखाण करणारे लोक आपलेच आहे. धर्मवीर संभाजी राजांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणारे लोक आपलेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणारे लोक आपलेच आहे. सावरकरांच्या विरोधात चुकीचं बोलणारे लोक आपलेच आहे. सावित्रीबाई फुलेंच्या विरोधात बोलणारे लोक आपलेच आहे. अरे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा विरोध जेवढा मुस्लिमांनी केला तेवढा हिंदूंनी केला, हे सुद्धा काय तुम्हाला सांगायची गरज आहे. असे जे काही लोक या देशामध्ये ना महाराज, त्यांना पाखंडी म्हणतात. काय म्हणतात? राहतात आपल्या सोबत, बसतात आपल्याच गाडीत, पैसे आपल्याकडूनच घेतात आणि निवडून आल्यावर गुलाल दुसऱ्याचा घेतात. काय म्हणतात त्याला? असे जे पाखंडी लोक आहे, पुढे वाटायचं आम्हीच हुशार आहे. सगळ्या मावळ्याचं यांनी काय खाल्लेलं आहे? तीर्स खाल्लेलं आहे. ते सभा कोणाची ठेवा, फक्त दुपट्टे वेगळे, माणसं त्याची. सभा तुम्ही प्रभारीला कोणाची ठेवा, महाराज लोक तेच आहे. कोणी 300 रुपये नाही, कोणी 500 रुपये नाही, कोणी 400 रुपये नाही, पण लोक काही बदलत नाही. वा, खरंच जेवढे काही या देशातले राजकारणी लोक आहेत ते तुमचे माझे सेवक आहे. महाराज कोण आहे ते मालकासारखे वागत होते. कशासारखे वागत होते? मला कळतं 1947 पासून तर 2024 पर्यंत पहिलं लोकसभेचं इलेक्शन आहे महाराज की ते ग्रामपंचायत सारखं झालं. कसं झालं? ग्रामपंचायत सारखं झालं. आणि बरोबर आहे, मालकाने मालकासारखं राहिलं पाहिजे आणि नौकराने नौकरासारखं राहिलं पाहिजे. यांनी आपल्याला नौकर केलं होतं आणि आपण यांना निवडून देऊन हे कोण झाले होते? मालक झाले होते. आता झोपीत सुद्धा त्यांना आठवलं थोडे नाही महाराज, हे जे आबाळ आलेलं आहे अजून निर्गल काही नाही. हे जे आबाळ आहे ना, हे तेच आबाळ आहे.